नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 25 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डी.वाय. चंद्रचूड. तर भारताचे 50वे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या या घटकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे आणि आगामी काळामध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या अनुषंगाने या पुस्तकाचे लेखक कोण अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याचे पुस्तक आणि त्यांचे लेखक अशा प्रकारची जोडी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत डी.वाय. चंद्रचूड. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि डी.वाय. चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. ही देखील बाब आपल्यासाठी गरजेची आहे. तर आता आजच्या दिनविशेषकडे वळूया. 25 ऑगस्ट 1907 या दिवशी टिस्को या कंपनीची स्थापना झालेली आहे. टिस्को म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील कंपनी आणि या टिस्को या कंपनीची स्थापना जमशेदपूर या ठिकाणी झालेली होती. याचे संस्थापक होते सर दोराबजी टाटा. आपल्याला माहितच असेल टाटा या स्टील कंपनीची सुरुवात सर दोराबजी टाटा यांनी केलेली आहे. भारतातील पहिला मोठा पोलाद उद्योग हा ठरलेला होता. बंगाल आयर्न वर्क्स कंपनी जो कुल्टी येथे स्थापन झालेला होता याची स्थापना 1870 साली झालेली होती. परंतु टिस्को म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील कंपनी याची स्थापना आजच्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट 1907 या दिवशी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने ही बाब देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण सविस्तर अशा चालू घडामोडींना सुरुवात करूया. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 नुकताच हा संपन्न झालेला आहे. याचं स्थळ होतं श्रीनगरमधील प्रसिद्ध दाल लेक, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. आपल्याला माहितीच असेल रिसेंटमध्ये जो काही पहलगाम हल्ला झालेला होता त्यामुळे येथील पर्यटनावर खूप मोठा अफेक्ट झालेला होता. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन वापस करणे किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा महोत्सवांच्या आयोजनाद्वारे लोकांची व्हिजिट असेल, पर्यटन असेल यामध्ये थोडीफार सुधारणा जर होत असेल तर त्या अनुषंगाने या पद्धतीचं आयोजन विविध क्षेत्रामध्ये केलं जाते. त्याच अनुषंगाने खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट 2025 या दरम्यान ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. खेलो इंडिया अंतर्गत पहिल्यांदा जलक्रीडा महोत्सव आयोजित होत आहेत. 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 400हून अधिक खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. या खेळांसाठीचा शुभंकर होता हिमालयन किंगफिशर जो काश्मीरी खंड्या या नावाने देखील ओळखला जातो. यामध्ये स्पर्धा प्रकार कोणकोणते होते तर कायाकिंग, कॅनोईंग, रोजिंग जे स्पर्धात्मक होते. तर डेमो इव्हेंट्स कोणते होते तर वॉटर स्कीइंग, शिकारा स्प्रिंट आणि ड्रॅगन बोट रेस. तर अशा पद्धतीच्या क्रीडा प्रकार या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये आयोजित करण्यात आलेले होते. पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. तर लक्षात घ्या श्रीनगरमधील प्रसिद्ध दाल लेक या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. जम्मू काश्मीरमधील हे ठिकाण आहे. 21 ते 23 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती आणि पहिल्यांदाच जलक्रीडा महोत्सव खेलो इंडिया अंतर्गत भरवण्यात आलेला होता. यासाठी शुभंकर होता हिमालयन किंगफिशर. आता यामध्ये 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 500हून अधिक खेळाडू सहभागी झालेले होते. यामध्ये विजेता राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश ज्याने 18 पदके, 10 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य पदकासह पटकावलेली आहेत. तर दुसरे स्थान हे ओडिशा या राज्याने 10 पदकांसह पटकावलेले आहे. तर तिसरे स्थान केरळ या राज्याने 7 पदकांसह पटकावलेले आहे. तर लक्षात घ्या पहिल्यांदाच खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल भरवण्यात आलेला होता. यामध्ये पहिल्या क्रमांकाचं मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ओडिशा आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य केरळ हे ठरलेले आहे. विशेष घटना म्हणजे 17 वर्षीय खेळाडूने जम्मू काश्मीरसाठी पहिलेच सुवर्ण पदक जिंकलेले होते जे शिकारा या स्पर्धेमध्ये त्यांनी जिंकलेले होते. या स्पर्धेचे काही महत्त्व म्हणजे काश्मीरमध्ये क्रीडा व पर्यटनाला चालना मिळणे, हरताल कॅलेंडर ऐवजी खेलो कॅलेंडर देखील यामध्ये भरवण्यात आलेले होते. त्यामुळे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचे ठरते. आता खेलो इंडियाचे काही प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव म्हणजे वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल
हा खेलो इंडिया अंतर्गतचा 5वा क्रीडा सोहळा आहे. या अगोदरचे 4 क्रीडा सोहळा कोणते आहेत? तर हिवाळी खेळ म्हणजे विंटर स्पोर्ट्स, खेलो इंडिया विंटर स्पोर्ट्स हे लडाख, जम्मू काश्मीरमध्ये भरवण्यात आलेले होते. खेलो इंडिया पॅरा गेम्स हे दिल्ली येथे भरवण्यात आलेले होते. खेलो इंडिया युवा स्पोर्ट्स म्हणजे जो मेन खेलो इंडिया स्पोर्ट्स समजला जातो, हा बिहार व दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेला होता. खेलो इंडिया बीच गेम्स या प्रकारचे क्रीडा प्रकार दमन दीव या ठिकाणी भरवण्यात आलेले होते. आणि आता नवीन 5वा खेळाचा प्रकार म्हणजे खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव, जो दाल लेक, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खेलो इंडियाचे हे 5ही प्रकार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि 2025 मध्ये हे सर्व क्रीडा प्रकार कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेले होते, हे देखील आपण आता पाहिलेले आहे. तर पुढची एक महत्त्वाची योजना आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री फायू मनवर योजना. तर तामिळनाडू सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. 12 ऑगस्ट 2025 ला ही योजना अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी चेन्नई येथे या योजनेचे उद्घाटन केलेले आहे. या योजनेचा उद्देश काय आहे? तर 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना घरापर्यंत मोफत राशन दिले जाणार आहे. तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने असं विचारलं जाऊ शकतं, की मुख्यमंत्री थायू मनवर योजना कोणत्या राज्याने सुरुवात केलेली आहे? किंवा मुख्यमंत्री थायू मनवर योजना जी तामिळनाडू राज्याने सुरुवात केलेली आहे, त्याचा उद्देश काय आहे? अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही एकतर 70 वर्षापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग लोकांसाठी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न जर विचारण्यात आला, तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं एक वेब पोर्टल आता नुकतंच सुरू करण्यात आलेलं आहे. सभासार वेब पोर्टल, ज्याची सुरुवात 14 ऑगस्ट 2025 या दिवशी करण्यात आलेली. याचं ठिकाण नवी दिल्ली येथे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह म्हणजेच लालन सिंह आणि राज्यमंत्री प्रोफेसर SP सिंह बघेल यांच्या हस्ते या वेब पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने या वेब पोर्टलचं लॉन्च केलेलं आहे. हे एक अत्याधुनिक AI पॉवर्ड टूल आहे. आपण बाजूच्या चित्रामध्ये पाहतच असाल, की सभासार AI टूल अशा पद्धतीचं हे एक प्रकारचं वेब पोर्टल असणार आहे. या वेब पोर्टलचा किंवा या AI पॉवर्ड टूलचा उद्देश काय आहे? तर ग्रामसभांसाठी खास रिपोर्ट तयार करणे, हे या अंतर्गत आता करण्यात येणार आहे. म्हणजेच ग्रामसभा प्रत्येक पंचायतीमध्ये भरवण्यात येते, त्यासाठीचा खास रिपोर्ट तयार करणे या सभासार वेब पोर्टलचं उद्देश आहे. त्यामुळेच केंद्रीय पंचायती राज मंत्रालयातर्फे यास वेब पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट रोजी पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून त्रिपुरा राज्यातील सर्व 1194 ग्रामपंचायतीमध्ये हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ही अशी न्यूज आहे. कारण सभासार वेब पोर्टल एकतर कोणत्या मंत्रालयात मार्फत सुरू करण्यात आलेली अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा सभासार वेब पोर्टल कशाशी रिलेटेड आहे? तर पंचायती राज रिलेटेड आहे. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि कधी सुरू करण्यात आलेलं आहे? तर 15 ऑगस्ट किंवा 14 ऑगस्ट या दिवशी लॉन्च केलेलं आहे आणि 15 ऑगस्ट रोजी कोणत्या राज्यामध्ये हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे? तर त्रिपुरा या राज्यातील सर्व 1194 ग्रामपंचायतीमध्ये या वेब पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाची अशी ही बाब ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अशा अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित एक प्रश्न पाहूया. मुख्यमंत्री थायू मनवर योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे? तर प्रश्न अतिशय सोपा आहे. मी पुन्हा एकदा विचारतो. मुख्यमंत्री थायू मनवर योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. तर या अतिशय सोप्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. जो कोणी उत्तर कमेंटमध्ये देईल त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याचं उत्तर देखील तुम्हाला देईल. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही याचं प्रश्नाचं उत्तर अतिशय व्यवस्थितपणे समजून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. अतिशय महत्त्वपूर्ण अशा आजच्या चालू घडामोडी आज आपण संपवलेल्या आहेत. आमच्या MPC लायब्ररीला विविध प्लॅटफॉर्मवर तुम्ही सबस्क्राईब करायला, फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही. आम्ही YouTube, Telegram, X.com म्हणजेच Twitter, WhatsApp, Facebook, Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरायचं नाहीये. धन्यवाद.